क्रियापदाचे प्रकार. ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते त्याला काय म्हणतात? सकर्मक क्रियापद. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, राईट. सकर्मक क्रियापद. चला आता सकर्मकची उदाहरणं देतो 4-5. पहिला गाजलेलीत लिहिणार मी तेच. ती गाणे गाते कर्म आहे. परीक्षेत येते अधोरेखित क्रियापदाचा प्रकार कोणता? विजय निबंध लिहितो. राजू पुस्तक वाचतो. राजू पुस्तक वाचतो. गांधीजी सत्याग्रह करतात. आरोही लाडू खाते. कोणतंही लिहाणं काय त्याला. राम रावण मारतो. राजाने राजवाडा बांधला. बरोबर आहे का नाही? राजाने राजवाडा बांधला. गुराखी गाय बांधतो. गुराखी गाय बांधतो. सांगा प्रत्येक वाक्यात कर्म आहे का? 100% आहे. बरोबर आहे. प्रश्न विचारायलो. काय गाते? गाणे. काय लिहितो? निबंध. काय वाचते? पुस्तक. काय मारतो? रावण. काय बांधतो? गाय. ज्या क्रियापदासोबत कर्म हजर आहे समजायचं ते सकर्मक आहे. आणि लय ताण आला याला मोडायचं. मोडलं. आता तुमच्या मनात एक प्रश्न शिल्लक राहते. कोणता माहिती आहे का? काय. कोणता प्रश्न शिल्लक राहते? काय. आणि काय नावाचा प्रश्न जर शिल्लक राहिला आणि तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तराची लय गरज भासू लागली समजायचे ते सकर्मक आहे. बघा, ती गाते मनात प्रश्न आहे काय. ती खाते काय. लिहावंच लागतं नाही तर ते वाक्य अपूर्ण आहे. पण इथं तुम्हाला गरज आहे का? बघ बरं. तो पडला मन काय. गरज वाटायली का सांगा? 2 वाक्य मनातली मनात. ती गाते आणि दुसरं वाक्य तो पडला. माझं म्हणणं या 2 वाक्यापैकी एकाला पूर्ण मिनिंग आहे, एकाला नाही आहे. तर ती गाते हे कंप्लीट वाक्य आहे का? नाही. पण तो पडला हे कंप्लीट आहे. इथं काय पडला, कसा पडला, कुठं पडला सांगायची काही गरज आहे का? नाही. पडला. बरोबर आहे का नाही? तो पडला. मग आता एक जण उगून आलीच दिलं तो रस्त्यात पडला. बरोबर आहे का नाही? तर ती रस्त्यात कर्म थोडं आहे. बरोबर आहे का नाही? तो गेला जाऊ द्या ते. बरोबर आहे का नाही? कुठं गेला, काहून गेला आपल्याला काय घेणे. बरोबर आहे. म्हणून तो मुंबईस गेला असं जरी परीक्षेत आलं, मुंबईस गेला तरी ते कर्म आहे का? नाही. सांगा काहून नाही? काय खून दिली ती मी? मुंबईस हे काय सांगायले? कुठं गेला म्हणजे ठिकाण सांगायले. आणि ठिकाण दर्शवणारे शब्द कर्म नसतात. म्हणून जर परीक्षेत आलं तो मुंबईस गेला, क्रियापदाचा प्रकार कोणता? तर पटकन कळालं पाहिजे अकर्मक. याच्यात कर्म नाही. कारण इथं काय नावाचा प्रश्न शिल्लक राहत नाही. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच येऊन थांबते. गायी थांबल्या एवढंच लिह. झाडाखाली लिहायची काही गरज नाही. आणि लिहिलंच तरी त्याला कर्म समजू नको. गायी थांबल्या. बरं आहे का नाही? नेक्स्ट, अकर्मक वाक्य आपण भरपूर सांगितले होते. बरं आहे का? ज्या वाक्यात कर्म नाही. कोणकोणती सांगितली सांगा? श्रावणीला थंडी वाजते. राजाला मुकुट शोभतो. हरण्याच्या कानात वारे शिरले. रामरावांचा कुत्रा मेला. हे सगळे वाक्य जे होते ना काय होते सांगा? हे वाक्य सगळे अकर्मक. सारे पोपट उडाले. उत्तर अकर्मक क्रियापद. कारण याच्यासोबत काय नाही? कर्म नाही. सांगा ना. विचारा. प्रश्न विचारा. उडणारे काय? पोपट. काय उडाले? पोपट. आणि इकडं बांधणारा गुराखी काय बांधतो काय? म्हणजे याच्यासोबत गाणे लिहा, काय लिहायचं लिहा, पण कर्म लिहिण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणून ज्या क्रियापदाला या कर्माची गरज भासते ते सकर्मक असतात. आणि जिथं कर्माची गरज नाही त्याला अकर्मक. एवढं सांगून बी प्रयोगात चुकणार आहे सकर्मक. तुम्हाला वाटते उगाच बोलायचं अर्धा तास झाला. कारण याचा संबंध कुठे आहे आणखी? प्रयोग. सकर्मक भावे अकर्मक भावे. सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी. तर आणि प्रयोगाचा काय विषय राहिला? तुम्हाला करता जर ओळखीता आला ना, ती विजय राजू रामन गुराखी फिरणी सगळ्याचं उत्तर लिहा कर्तरी. कर्म आहे का? हो. लिहा सकर्म कर्तरी. हे 5ला 5 वाक्य सकर्म कर्तरीचे. करता ओळखायचं तो गाई थंडी आणि पोपट. अरे प्रथम आहे कर्तरी प्रयोग. कर्म आहे का? नाहीये. उत्तर लिहा अकर्मक कर्तरी प्रयोग. फिनिश. म्हणजे हेच 10ला 10 वाक्य प्रयोगाचेच आहेत. कोण्या प्रयोगाचे आहेत? कर्तरी. कर्तरी प्रयोगाची खूनच आहे. करता प्रथम असतो आणि याच्यात करता प्रथमच आहे. त्याला कोणताच प्रति लागत नाही. आणि कर्म असेल तर सकर्म कर्तरी, नसेल तर अकर्म कर्तरी. विषय क्लोज. तिसरा प्रकार पाहिला होता आपण द्विकर्म क्रियापद. राईट. हे बी सांगितले त्यामुळे याचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. बरं आहे. काय पाहिलं? पहिलं उदाहरण. आजीने नातीला गोष्ट सांगितली.
सांगितली. त्यात किती कर्म आहे? अधोरेखित क्रियापद सांगा. एक हे पहिलं कर्म, नातीला हे दुसरं कर्म. दोन कर्म हजर आहेत म्हणून द्विकर्मक. याची द्वितीय विभक्ती, याची चतुर्थी सांगितली. बरोबर. दुसरं दिलं तर तिने भिकाऱ्याला सदरा दिला. काय दिला? सदरा दिला. कोणाला दिला? भिकाऱ्याला. म्हणून सदरा हे एक कर्म आहे आणि भिकाऱ्याला हे एक कर्म आहे. बरोबर आहे. म्हणून याची विभक्ती आहे चतुर्थी, याची आहे द्वितीय. क्रियापदाचा प्रकार कोणता? उत्तर द्विकर्म क्रियापद. काऊन तर कर्म किती आले संघ? दोन. राजूने झाडाला पाणी घातले. काय घातले? पाणी. कोणाला? झाडाला. कर्म किती आले? दोन. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. म्हणून त्याला काय म्हणायचं? द्विकर्म. क्रियापदाचा कितवा प्रकार पाहिला? तिसरा. आणि मी एक चौथा प्रकार बोललो होतो ना, त्याचं नाव तुम्हाला फक्त सांगितलं नव्हतं. अपूर्ण विधान क्रियापद. आता बघा, मुद्दाम इथंच घेणं गरजेचं आहे. ते काऊन? कारण याच्यात आणि याच्यात कन्फ्यूज होते बऱ्याच जणांना. बरं, या दोघांमध्ये. आता मी तुम्हाला याची व्याख्या दिली होती. कर्ता आठवत असेल तर, कर्ता आणि कर्त्यानंतर येणारा शब्द दोघं जर एकच असतील तर पुढचा शब्द कर्म काय? नसतो म्हणलं होतं ना. नसतो म्हणलं होतं का नाही? मग जर पुढचा शब्द कर्म नसतो तर मग मुलं काय करतात? अरे पुढचा शब्द कर्म नाही, मग हे अकर्मक आहे. नाही, कर्म नाही हे खरं आहे, पण त्या मधल्या शब्दाची वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायचा असेल तर गरज आहे. तुम्ही सांगतो मी उदाहरण पहा. काय दिलं तर तुम्हाला उदाहरण सांगा. कालिदास कवी होता. पहिले काय करा? कर्ता ओळखून दाखवा. जाऊ द्या, कालिदास. बरोबर आहे. कोण आहे कर्ता? कालिदास. आता ओळखा कर्म आहे का सांगा. कालिदासची ती आयडेंटिटी आहे. तो तुम्ही मला सांगायले काय? सर तो डॉक्टर आहे, तो इंजिनियर आहे, तो कलेक्टर आहे. मग ते कलेक्टर काय कर्म झालं का? नाही, ती बाय प्रोफेशन तुम्ही कोण आहे तुमच्याबद्दल आयडेंटिटी. कलेक्टर तो आहे, तो कोण आहे? कलेक्टर आहे. दोघं बी काय एकच आहे. तो वकील आहे, मग वकील कर्म आहे का? नाही, कारण वकील म्हणजे तोच आहे, तो म्हणजे वकील आहे. याचा अर्थ या वकीलला काय म्हणतात ते ऐका. तर याला नाव आहे विधानपूरक. काय म्हणतात याला? विधानपूरक. आणि ज्या वाक्यात विधानपूरक असते त्या वाक्यातल्या क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद म्हणतात. म्हणजे 2 मिनिटासाठी असं समजा याच्यात कर्म नाही. मग मनात काय आलं? कर्म नाही म्हणल्या हे तर नाही, हां अकर्मकच लिहा. पण अकर्मक मध्ये मी तुला काय सांगितलं होतं? जर मधला शब्द मोल्डा, इथं कोणता शब्द मोल्डा होता? झाडाखाली ना. बरोबर आहे. गाई झाडाखाली थांबल्या मोल्डानं, आणि झाडाखाली काढून टाका तरी अर्थ आहे का नाही सांगा? गाई थांबल्या, कंप्लीट अर्थ आहे. पण इथं नसते तसं. याला मोडा बरात, याला अर्थच नाही काही. कालिदास होता, नरेंद्र मोदी आहेत. बरोबर आहे. नरेंद्र मोदी आहेत. आंबा निघाला, आहे काय अर्थ वाक्याला? आंबा निघाला. गुरुजी दिसतात. बरे, गुरुजी दिसतात. किंवा गवळी दिसतो. गावातले लोक होते. नाही ना. म्हणजे याचा अर्थ याला आकर्मक म्हणावं तर मधल्या शब्दाची गरज लागाय नव्हती पाहिजे. मग ती आकर्मक नाहीये. मग कशाची गरज पाहिजे होती? नियमानं कर्माची. पण त्याला कर्माची गरज आहे का? उत्तर नाही. जर कर्माची गरज असती तर त्याला काय म्हणायचं? बघा हे मोल्ड, याला कायची गरज आहे? काय गाते? गाणे. गाणे हे कर्म आहे म्हणून सकर्म. याला सर एका शब्दाची गरज आहे. हे वाक्य कसं आहे? सध्या अपूर्ण विधान आहे. या अपूर्णला पूर्ण करण्यासाठी एका शब्दाची गरज आहे. या शब्दाला प्लीज कर्म म्हणू नका. बरोबर आहे. हा शब्द कोणता शब्द असतो माहिती आहे? या शब्दाची आयडेंटिटी देणारा शब्द आहे. बरोबर आहे की कालिदास कोण होता? इथं लिहिलो मी कवी होता. आता दोघं बी एकच आहेत, तर हे कर्म नाही. पण आता वाक्याला अर्थ आला. कालिदास कवी होता, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. बरोबर आहे. आता अर्थ आला. दोघं बी एकच आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधान मोदी साहेब आहेत. बरोबर आहे. आंबा नासका निघाला. बरोबर आहे का? हे त्याचं गुण आहे. गुरुजी रागावलेले दिसतात. आता वाक्याला अर्थ आहे. राईट का सर? आता तुमचंच म्हणणं सांगा. जाऊ द्या, याला कर्म म्हणता का? नाही ना. मग ज्याला कर्माची गरज असते त्याला सकर्मक म्हणतात. हे सकर्मक झालं का? हे कर्मच नाही ना. बरोबर आहे का नाही? मग हे कर्म नसल्यामुळं ते सकर्मक नाही आणि कर्माची याला गरज बी नाही म्हणून हे आकर्मक बी नाही. बरोबर आहे का नाही? इथं लिहू नका, कारण याच्याशिवाय याला अर्थ नाही. आणि इथं काही ताण नव्हता. रस्त्यात मोल्ड तरी अर्थ होता. बघा, तो रस्त्यात पडला. दोघांतला फरक कळणं लय गरजेचं. तो रस्त्यात पडला. हे गायब करा, गायब, तरी अर्थ आहे. तो पडला. तसं इथं हे गायब केल्यावर अर्थ आहे का? नाही. मग एका शब्दाची याला गरज लागते.
तो शब्द कर्म नसतो, म्हणून त्याला काय नाव आहे? अपूर्ण विधान. तर थोडक्यात आणि शॉर्टकट ते लक्षात ठेवायची ट्रिक्स 2च शब्दात राहते. काय? कर्त्याच्या नंतर येणारा शब्द बघायचा, तो शब्द आणि कर्ता एकच पाहिजे. नाही तर कर्त्याच्या नंतर येणारा जो शब्द आहे तो काय पाहिजे माहिती आहे? विशेषण. कोणतंही लिहा. मग आता मी किती उदाहरणं सांगतो, याचेच आहेत ते सगळे. तुम्ही सांगा तुमचे मित्र काय काय झाले. तू मला म्हणला तो शिक्षक आहे, उत्तर लिहा अपूर्ण विधान क्रियापद. तो डॉक्टर आहे, अपूर्ण विधान. तो इंजिनियर आहे, अपूर्ण विधान. तो वकील आहे, अपूर्ण विधान. आता विशेषणाचे. आमच्या गावातले लोक परोपकारी होते. कसे आहेत लोक? परोपकारी. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. गुलमोहर कसा दिसायला? मोहक. कर्त्याबद्दलचं विशेषण आहे ना ते. तर हे सगळे शब्द मी आता जितके बोललो सगळे अपूर्ण विधानमध्ये लिहू शकतो. शाळा सुंदर आहे, अपूर्ण विधान क्रियापद. कारण ती सुंदर कर्म नाही आहे. सुंदर हे कर्त्याबद्दलची माहिती आहे की शाळा कशी आहे? सुंदर आहे. म्हणून कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द जर कर्त्याच्या नंतर आला तर त्या वाक्यातल्या क्रियापदाला काय नाव द्या म्हणायलो? अपूर्ण विधान क्रियापद. हे नसेल बी तुमच्या याच्यामध्ये दिलेला बुकमध्ये, पण आपण मुद्दाम सांगितला कारण मी बोर्डवर जितके उदाहरणं लिहिले ते हेच ते 4 प्रकार होते. पहिला होता सकर्मक क्रियापद, दुसरा होता अकर्मक क्रियापद, तिसरा होता द्विकर्मक क्रियापद आणि चौथा पहिला अपूर्ण विधान. याला काय म्हणतात माहिती आहे? अर्थावरून पडणारे प्रकार. क्रियापदाचे अर्थावरून पडणारे प्रकार. सांगा. द्विकर्मक झाला, सगळं झालं. उभयविध क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, करणरूप क्रियापद, अकरणरूप क्रियापद, साधित क्रियापद. सांगा अजून काय बघायची इच्छा आहे? नावं सांगित राहा. ओके. संयुक्त क्रियापद, अजून भाव कर्तृक क्रियापद, सिद्ध साधित. सिद्ध साधित लिहिले, सिद्ध याच्या सोबत सांगतो बरं. झाले. पहिले 4 तर पाहिले ना आता ऑलरेडी. ह्याची चर्चा करू आता. किती सोपं आहे पहा, एका मिनिटाचं काम. जे सोपं आहे ते पहिले आटपून टाकू. अरे राईट आहे. पहा, होकारार्थी क्रियापदांना करणरूप क्रियापद म्हणतात. होकार, ज्या क्रियापदातून होकार समजतो, बरोबर आहे, पॉझिटिव्ह घटना आपल्याला कळतात, त्याला करणरूप म्हणतात. उदाहरणार्थ, मुलांनी चांगले वागावे, आई वडिलांचा आदर करावा, बरोबर आहे, नेहमी खरे बोलावे. उत्तर काय लिहा? करणरूप. कधीही खोटे बोलू नये, अकरणरूप. आई वडिलांचा अनादर करू नये, अकरणरूप. धूम्रपान करू नये, अकरण. आणि धूम्रपान टाळावे असं जर आलं, धूम्रपान टाळावे, तर उत्तर करणरूप. सूचना दिली पण पॉझिटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह सूचना कशी आहे? धूम्रपान करू नये. क्लिअर आहे सर? याला अकरण रूप म्हणतात. नकारार्थी क्रियापदांना अकरण रूप आणि होकारार्थी क्रियापदांना करण रूप. सोपं आहे. होकार आणि नकार लक्षात येईल बी वाटाय. आज शाळेला सुट्टी नाही, अकरण रूप. आज शाळेला सुट्टी आहे, करण रूप. कारण आहे मध्ये होकार आहे. ओके. म्हणून याचे काही ताण घ्यायची गरज नाही. होकारार्थी क्रियापदांना करण रूप आणि नकारार्थींना अकरण रूप असं म्हणतात. क्लिअर आहे? सांगा पुढं. उभयविध. इथून स्टार्ट करू आता, काय अडचण नाही. उभयविध पहा. आताच पाहिलं ना सकर्मक आणि आकर्मक. तर लक्षात ठेवा, आता तुम्ही जे बी सकर्मक आणि आकर्मक पाहिलं का, आता हे दोघं एकूण एकात येत नाहीत. तुम्हाला जर म्हणलं ना मी काय लिहिलं तर रामा आंबा खातो ना, तर तुम्ही काय करा, आता खातो नावाचं क्रियापद आकर्मक करून दाखवा. होतच नाही. खातो नावाचं क्रियापद घ्या आणि काय आलं पाहिजे त्याचं उत्तर? आकर्मक. काय लिहिणार लिहून तुम्ही म्हणणार रामा खातो, पण तिथं आकर्मक नाही आहे ते, कारण ते वाक्यच कंप्लीट नाही झालं अजून. म्हणजे खातोला कर्माची गरज आहेच, बरोबर आहे. पण काही क्रियापदं मराठीत असे आहेत जे दोन्हीत बी येतात, याच्यात बी येतात, याच्यात बी येतात. मग जे क्रियापद सकर्मक आणि आकर्मक अशा दोन्ही प्रकारात येते त्याला म्हणतात उभयविध क्रियापद. दोन्हीत कसं येते ते ऐका. नंबर 1, सचिनची बॅट मोडली. सांगा पहिल्या वाक्याचं उत्तर.
सकर्मक का आकर्मक एवढंच सांगा. सचिनची बॅट मोडली. एवढा वेळ? इतका वेळ सांगितलं की आकर्मक. कारण सचिनची तर करता असूच शकत नाही ना, चाचीचे लागले. आर मोडणारी बॅट आहे आणि काय मोडली तरी बॅट आहे, म्हणून आकर्मक आहे. पण आता बघा दुसऱ्या वाक्यात, सचिनने बॅट मोडली. आता मनान नाही मोडली, बॅट कोण मोडली? आता सचिनने. मग लक्ष द्या, मोडणारा कोण आहे? आता सचिन. आणि काय मोडली? बॅट. म्हणजे याचं उत्तर काय आलं? सकर्मक. याचं काय आलं? आकर्मक. मग मोडली नावाचं क्रियापद कुठं लिहावं? तानच आहे. त्याच्यामुळे त्याला याला बी नाही खुश करायचं आणि यालाही नाही. इथे लिहायचं उत्तर याचं उभवीत. काहून तर ते दोन्हीत आले. असे काही क्रियापद आहेत, ते कोणकोणते आहेत पहा. मोडली तर पाहिलं. आता दुसरं, उघडला नावाचं क्रियापद पहा. आता पुजाऱ्याने मंदिराचा दरवाजा उघडला. राईट आहे. पुजाऱ्याने दरवाजा उघडला. इथं उघडणारा पुजारी आहे. काय उघडला? दरवाजा आहे. सकर्मक. बरोबर आहे सर. पण आता बघा, मंदिराचा दरवाजा उघडला. मंदिराचा दरवाजा उघडला. सांगा आता, उघडणारा दरवाजा आहे का पुजारी आहे? नाही ना. उघडणारा दरवाजा आणि काय उघडला? दरवाजा. उत्तर लिहा. दोन्हीत बी आले, म्हणून उत्तर काय लिहा? उभयविध. पुढचं कापले नावाचं येते. कापले. बघा आता, त्याचे बोट कापले आणि त्याने बोट कापले. जेव्हा त्याचे बोट कापले तेव्हा आकर्मक, आणि त्याने बोट कापले तेव्हा सकर्मक. मनानं नाही कापलं, त्यानं कापले. पहा सर तुम्ही, पहा. तर असे काही क्रियापद आहेत जे दोन्हीत येतात. दोन्हीत सकर्मक आकर्मक. त्याला काय नाव द्या? उभयविध क्रियापद नाव द्या. ठीक आहे. नेक्स्ट, शक्य. ज्या क्रियापदातील म्हणजे वाक्यातील कर्त्याला, लक्ष द्या, वाक्यातील कर्त्याला वाक्यातील क्रिया करण्याची शक्यता, बरोबर आहे, सामर्थ्य आहे, त्याच्या अंगी आता आले आहे, हे दाखवले जाते, त्याला आपण शक्य क्रियापद म्हणतो. म्हणजेच या वाक्यातील क्रियापदावरून शक्यता सूचित केलेली असते. वाक्यातली क्रिया करता आता करू शकतो, ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आता त्याच्या अंगी आलेलं आहे, असं दाखवलं जातंय, त्याला शक्य क्रियापद म्हणतात. बघा आता, सरळ सरळ ना यार, तो रस्त्याने चालतो, असं उदाहरण लिहायला काही अडचण आहे का तुम्हाला? तो रस्त्याने चालतो. उत्तर काय येईल याचं कोण सांगते? आकर्मक क्रियापद. कारण चालणारा कोण आहे? तो. काय चालतो? तोच. का रस्त्याने? नाही, म्हणजे आकर्मक आहे. पण आता काय म्हणते बघा, ती माझ्याच्याने आता चालवते. माझ्याच्याने आता चालवते. माझा चालवते म्हणायची काय गरज होती भाऊ? चालतो म्हण सरळ सरळ. हे चालवते काहून आलं माहिती आहे का? की ते चालता चालतात पडलं आणि पडल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट होतं 10-15 दिवस, आणि त्याच्या बाद तू भेटला आणि म्हणला आता कसं चालता येते का? नाही नाही, आता चालवते, आजारानंतर मला आता चालवते. तर असे शब्द वतेने याचा 99% शेवट होतो. बरोबर आहे. त्याच्याच्याने आता बसवते, त्याच्याच्याने आता पळवते, रश्मीच्याने आंबट दही खाववते, रश्मीच्याने आंबट दही खाववते. बरोबर आहे. बाबाच्याने हा डोंगर चढवतो. कोणतंही वाक्य घ्या, बाबाच्याने हा डोंगर चढवतो, रश्मीच्याने आंबट दही खाववते, किंवा माझ्याच्याने जिना चढवतो. असं म्हणण्याची काय गरज? मी जिना चढतो, पण चढवतो का म्हणायले? कारण शक्य नव्हतं, पण आता ती शक्यता वापस आली, ते सामर्थ्य तुमच्या अंगी आलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, चालवते, पळवते, बसवते, करवते, खाववते, उत्तर शक्यता दाखवायलीच. बरं सांगा, ह्या वाक्यात काही चूक आहे का? आई काम करते, आई काम करते, उत्तर सकर्मक. काय करते? काम. राईट. पण आता बघा, आईच्याने काम करवते, आईच्याने काम करवते, उत्तर काय? शक्य. कारण इतके वेळ आईच्यानं काम करण्याची शक्यता नव्हती, पण आता करवते, म्हणून ती शक्यता दाखवताना क्रियापद असे होतात. बसतो नाही बसवते, खातो नाही खाववते, पळतो नाही पळवते, चालतो नाही चालवते. ठीक आहे सर, त्याला काय म्हणतात? शक्य क्रियापद म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रयोजक क्रियापद. आता काय? प्रयोजक क्रियापदामध्ये वाक्यातला कर्ता वाक्यातली क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतली जाते, असा अर्थ ज्या क्रियापदावरून व्यक्त होतो त्याला प्रयोजक म्हणतात. कर्ता स्वतः क्रिया करीत नाही, दुसरा कोणीतरी क्रिया करून घेतो. बघा, मदारी माकडाला नाचवितो. मला सांगा, नाचणार कोण? करेक्ट. परंतु नाचविणारा कोण? माकड मनानं नाचायले का?
माकड मनानं नाचायले खा नाही. उत्तर काय? नाचविणारा कोण आहे इथं? मदारी. आतापर्यंत म्हणलात काय? आईच्याने चालवते ना, किंवा आई इथं लिहितो पहा, आई बाळाला हसवते. आई बाळाला हसवते. मला सांगा हसणारं कोण आहे? बाळ. मनानं हसायले का? जर ते मनानं हसला असतं तर आपण काय लिहिलं असतं? बाळ हसले, बाळ हसते, एवढंच लिहिलं असतं. प्रेक्षक हसतात, एवढंच लिहिलं असतं. पण इथं काय म्हणालो? हसणारं बाळ आहे पण हसविणारी आई आहे. इथं ओला वेलांटी जरा फोकस करा. ओला वेलांटी, बरं आहे का नाही? ई नावाचा शब्द येते, बरं आहे का नाही? जेव्हा दोघांच्या मधात हस आणि विते, याच्यात एंडिंगला वते आहे ना, हे एंडिंग नियमानं वते नाही, हसवते असं व्हायला पाहिजे होतं. पण याच्यात कोणी आले? दोघांच्या मधात ई आले. ई. जेव्हा दोघांच्या मधात असा एक नवीन शब्द वर्ण येतो त्याला आगम म्हणतात. आगम. आणि इथं नेहमी प्रयोज्य क्रियापदात कोणाची एंट्री होते? तर ईची. ई. म्हणून या इथं ठिकाणी जी वेलांटी आली याला इडागम म्हणतात. इडागम. काय नाव आहे त्या प्रोसेसला? इडागम असं म्हणतात. ठीक आहे, इतक्या डीप जायची आवश्यकता नाही, पण तरी तुम्हाला सांगितलं. मदारी माकडाला नाचवितो, आई बाळाला हसविते, किंवा विदूषक प्रेक्षकांना हसवितात, बरोबर आहे, किंवा गारुडी सापाला खेळवितो. विदूषक, आता खेळणारं साप आहे आणि खेळविणारा गारुडी आहे हे या क्रियापदावरून समजायले, म्हणून या वाक्यातल्या क्रियापदाला काय नाव द्या? प्रयोजक क्रियापद. इतकं सांगून मी परीक्षेत चुकतोय. आता कसं ते पहा. परीक्षेत असं वाक्य आलं, काय लिहावं उत्तर? मोडकळीस आलेली इमारत पडली. मोडकळीस आलेली इमारत पडली, क्रियापदाचा प्रकार कोणता? आणि दुसरं, रामाने, काय म्हणतात त्याला? रामाने झाड पाडले. वाक्य काय दुसरं? रामाने झाड पाडले. पहिल्या वाक्याचं उत्तर, मोडकळीस आलेली इमारत पडली. मोडकळीस आलेली इमारत पडली, त्याचा धातू तर काढा. पड. प्रश्न विचारा, पडणारी कोण? काय पडली? मग कर्ता बी ते आणि कर्म बी ते. मग क्रियापदाचा प्रकार किती वेळ लागते सांगा? अकर्मक. जर कर्ता बी तेच आहे आणि कर्म बी तेच आहे म्हणले उत्तर काय? अकर्मक. राईट आहे. पडणारी इमारत काय पडली? इमारत. उत्तर लिहा, मोडकळीस आलेली इमारत पडली, अकर्मक. आता दुसरं इम्पॉर्टंट होतं, रामाने झाड पाडले. मला सांगा इथं जर म्हणला पाडणारे कोण, तर रामा येते, काय पाडलं तर झाड येते, सकर्मक. गलत. रामाने झाड पाडले या वाक्यात पाडलेचा धातू पाड नाही, पड आहे. पड. पाड नावाचा धातूच नाही आपल्याकडं, पड नावाचा धातू आहे. मग तुम्ही त्या पाडलेला विचारा, पडणारे कोण? झाड. मनानं पडलं का? नाही. पाडणारा कोण आहे? रामा. याचं उत्तर लिहायचं प्रयोजक क्रियापद. आलं लक्षात? मोडकळीस आलेली इमारत पडली, अकर्मक क्रियापद, आणि रामाने झाड पाडले, बरे का नाही? किंवा रामाने आंबा पाडला, पडणारा आंबा आहे. मनानं पडला का? आणि मनानं पडला असता तर मी म्हणलो असतो, अर झाडावरून आंबा पडला. झाडावरून आंबा पडला, इथं मनानं पडलाय आता. पण रामाने आंबा पाडला, पडणारा जरी आंबा असला तर पाडणारा कोण आहे? रामा आहे. आणि वाक्यात अशी क्रिया करून घेणारा जेव्हा हजर असतो तेव्हा त्याला काय नाव द्यायचं? प्रयोजक क्रियापद. वाक्यातल्या कर्त्यालाच क्रिया करणं शक्य असेल तर शक्य क्रियापद, दुसरा कोणीतरी क्रिया करून घेत असेल तर प्रयोजक क्रियापद. होकारार्थीला करण रूप आणि नकारार्थीला अकरण रूप म्हणतात. सिद्ध तर फारच सोपं आहे, याला सोडून द्या. सकाळी सांगितलं जा, बरोबर आहे. जे मूळचे क्रियापद असतात, जा, कर, बस, ये, उठ, बरोबर आहे का नाही, यांना काय म्हणतात? सिद्ध क्रियापद. कोणताही प्रत्यय न लागता जर तो शब्द वाक्यात क्रियापदाचे काम करीत असेल तर ते सिद्ध क्रियापद असतात. उदाहरणार्थ, तू जाग्यावरून उठ, तू खाली बस, तू इकडे ये, तू तिकडे जा, हा म्हणतो का नाही आपण? बरोबर आहे. तर ये जा हे शब्द आहे, नियमानं असं असते ते काय, तो येतो, तो जातो. पण आपण इथं जा आणि येच एवढ्यावर दाखवायलोत ना, बिना प्रत्यय लागता. ते मूळचे क्रियापद आहेत, या मूळच्या क्रियापदांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात. याच्यात काही ताण नाही. भावकर्तृक क्रियापद. आता पहा, प्रत्येक आतापर्यंत पाहिलेल्या वाक्यात तुम्ही कर्ता लिहिला असेल, कर्म बी पाहिला असेल, पण असे काही क्रियापद मराठीत आहेत ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ना कर्त्याची गरज असते ना कर्माची गरज असते. त्या क्रियापदामधून व्यक्त होणारा भाव हाच वाक्यातल्या कर्त्याचं काम करतो, तेव्हा त्याला भावकर्तृक म्हणतात. मग आता तुम्हाला सांगतो उदाहरण, सांगा याच्यात कर्ता आहे का?
क्रियापद लक्षातच ठेवा ना, जाऊ द्या. सांजावले, उजाडले, गडगडते, मावळले, खवखवते, कलकलते असे शब्द. मी आता वाक्य लिहितो, तुम्ही सांगा या ठिकाणी आता याच्यात करता आहे का काय. 5 वाजण्यापूर्वीच सांजावले किंवा मावळले किंवा उजाडले. 5 वाजण्यापूर्वीच उजाडले. सांगा बरं, 5 करता आहे काय का वाजण्यापूर्वी करता आहे का काही नाही. पण तरी वाक्याला पुरा अर्थ आहे, माहिती आहे का, पुरा अर्थ आहे. काहून, हे एकटंच काफी हे वाक्याचा अर्थ सांगायला. कारण आपल्याला माहिती आहे उजाडले म्हणजे पहाट झाली, सकाळ झाली. बरं आहे का. घरी पोचण्यापूर्वीच सांजावले, सांजावले. बरं का. लिहायला करता तर चांगलंच आहे, लिहा. संजयला बसमध्ये मळमळते, संजयला बसमध्ये मळमळते. तुमच्या मनानं मळमळणारा संजय हे का काय नाही रे, बरोबर आहे का नाही. मळमळते संजय, मळमळणारा संजय नाही. तुम्हाला पुन्हा सांगितलं तर संजय ला लागले, ला लागलेला करता नसतो, म्हणून या बी वाक्यात करता नाही काही नाही, तरी बी मळमळते म्हणल्यावर कळते. आज सारखे गडगडते, वाक्य काय आलं, आज सारखे गडगडते. या क्रियापदातून काहीतरी व्हायले का नाही व्यक्त. आज सारखे काय होत असते व्यक्त ते आहे का. भाव कर्तृक मधून एक तर भाव व्यक्त होत असतो, नाही तर स्थिती व्यक्त होत असते. लक्ष द्या, आता भाव काय असते आणि स्थिती काय असते. भाव म्हणजे आपल्याला दाखवता येत नाही. माझ्या घशात सारखे कलकलते, कलकलते हा भाव झाला. पण गडगडते हा बी भाव समजू शकता, पण उजाडले हा भाव नाही आहे. उजाडले ही स्थिती आहे. अशी वेळ दिसली की आपण म्हणतो सांजावले. सकाळची वेळ जराशी पहाट होताना दिसली की आपण म्हणतो उजाडले. ती स्थिती आहे. आणि स्थितीदर्शक क्रियापदांना भाव कर्तृक नसल पर्याय तर याचं दुसरं नाव आहे अकर्तृक असं म्हणतात, अकर्तृक. आणि ज्याच्यातून भाव व्यक्त झाला त्याला भाव कर्तृक म्हणतात. भाव कर्तृकचं दुसरं नाव काय, अकर्तृक असं. आता तिसरी घटना एक्स्ट्रा ध्यानात राहू द्या. सांजावले, उजाडले, गडगडते, मळमळते, खवखवते, कलकलते असे क्रियापद जिथं दिसले त्याला कोणता प्रकार म्हणायचं, भाव कर्तृक. आणि जितके मी आता वाक्य बोललो ते सगळे लिहायचे भावे प्रयोगात. त्या भावे प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे भाव कर्तरी प्रयोग. तिथं येतात सगळेच हे पुरे आता बोललेलं. भावे प्रयोगाचा कितवा प्रकार, तिसरा, भाव कर्तरी प्रयोग. सगळे वाक्य त्याच्यात आहेत. म्हणजे या भाव कर्तृक क्रियापदावरून मला भावे प्रयोग बी येणार आहे, हे बी आपल्याला लक्षात पाहिजे. काय व्याख्या होती पहा, लक्षात आली का. क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच वाक्यातल्या कर्त्याचं काम करतो, म्हणून त्याला भाव कर्तृक असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे संयुक्त क्रियापद. शेवटचा राहिला 2, साधित आणि संयुक्त. संयुक्त काय भानगड आहे जरा डिटेल समजून घेऊ. पहा पुढचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापदाचं काय वैशिष्ट्य, काय व्याख्या आहे ते आपण पाहूता, व्यवस्थित पाहू. महत्वाचा प्रकार आहे हा. याच्यामुळे तुमच्या 3 कन्सेप्ट क्लिअर होतील. पहिली पहा, मी एक वाक्य लिहिलो बोर्डवर. आपण दोघे मैदानावर खेळू. आपण दोघे मैदानावर खेळू. आणि दुसरे, मुले मैदानावर खेळू. नाही एवढंच लिहितो. आता या 2 वाक्यात कोणतं वाक्य पूर्ण आहे, कोणत्या वाक्याला अर्थ आहे नक्की. आपण दोघे मैदानावर खेळू, खरंच हे पूर्ण वाक्य. म्हणजे इथं वाक्याचा अर्थ कोण पूर्ण करायले, म्हणजेच या वाक्यातलं क्रियापद कोण आहे, खेळू. पण आता दुसरं वाक्य पहा, मुले मैदानावर खेळू. याला तुम्ही तर क्रियापद म्हणले ना, मग इथं मी जशास तसं लिहिलं हे, पण वाक्याला अर्थ झाला का प्राप्त नाही. म्हणजेच वाक्याचा अर्थ जो पूर्ण करतो शब्द तो क्रियापद असतो, राईट. मग इथं क्रियापदासारखंच दिसायले पण वाक्याचा अर्थ पूर्ण करायले का नाही. मग क्रियापदासारखाच दिसणारा पण वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा हा जो शब्द असतो याला धातू साधित म्हणतात. काय म्हणतात याला, धातू साधित. जर यानं अर्थ पूर्ण केला असता तर क्रियापद, पण केला नाही ना, सारखा दिसून बी, मग धातू साधित. आणि या धातू साधिताला आता एका जणाची मदत लागते, त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. मग वाक्याला अर्थ येते बघा. मुले मैदानावर खेळू लागली. आता अर्थ प्राप्त झाला का, मग हे त्याला सहाय्य करायला आलं ना, मग याला सहाय्यकारी क्रियापद म्हणायचं. आणि आता ऐका, धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद यांनी मिळून जे बनलं खेळू लागली याला म्हणतात संयुक्त क्रियापद.
परीक्षेत दोघायला मिळून अंडरलाईन येते. बरं, नाही तर तुम्ही म्हणसान सहाय्यकारी क्रियापद राहू द्या, त्यांना अर्थ येते बघूता, नाही येत, खेळूला गायब करा, तरी अर्थ नाही. मुले मैदानावर लागली आणि मुले मैदानावर खेळू, त्याला बी अर्थ नाही. पण मुले मैदानावर खेळू लागली, आता अर्थ आहे. म्हणून धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद यांनी मिळून जे क्रियापद बनलं ते बनलं संयुक्त क्रियापद. ठीक आहे, आता पाहू संयुक्त क्रियापदाचे वैशिष्ट्य क्रमांक 1. लक्षात राहू द्या, संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात. संयुक्त क्रियापदावरून एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. एकाच क्रियेचा काय होतो, बोध होतो. जर दोन क्रियेचा बोध झाला त्याला संयुक्त क्रियापद म्हणायचं नाही. बघा, लक्ष द्या. बाळ एवढा लाडू खाऊन टाक, आणि दुसरं वाक्य आलं बाळ एवढा लाडू खाऊन जा. तर या दोघांपैकी कोणतं संयुक्त क्रियापद आहे, का दोन्ही बी आहेत? करेक्ट, पहिलं वाक्य संयुक्त क्रियापद आहे, कारण खाऊन टाक मध्ये एकच क्रिया खा, खाणे आणि टाकणे नाही. पण इथं मात्र खाणे आणि जाणे दोन क्रिया आहे. इथं हे धातू साधित आहे, हे खरं आहे, पण हे सहाय्यकारी क्रियापद नाही, हे मुख्य क्रियापद आहे, आणि म्हणून हे संयुक्त क्रियापद नाही. बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, संयुक्त क्रियापदावरून एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. आता दुसरं तोंडी सांगतो. माझे बोलून झाले, माझे बोलून झाले, आणि जाताना बोलून जा, जाताना बोलून जा. माझे बोलून झाले याच्यात एकच अर्थ आहे. बरोबर आहे. म्हणून एकाच क्रियेचा बोध आहे. उत्तर लिहायचं संयुक्त. बोलून जाणे मध्ये बोलणे आणि जाणे किती क्रिया झाल्यात, दोन. ते संयुक्त क्रियापद नाही. ओके, पहिलं वैशिष्ट्य कळालं. आता दुसरं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य संयुक्त क्रियापदाचं, संयुक्त जे वाक्य चालू असते चालू काळातलं त्याच्यात संयुक्त क्रियापद असते. मग चालू वर्तमान असो, चालू भूतकाळ असो, का चालू भविष्यकाळ, कोणता बी काळ सांगा तुम्ही. चालू वाक्यातला चालू वर्तमान सांगा. बघा, ती गाणे गात आहे, ती गाणे गात होती, आणि ती गाणे गात असेल. चालू वर्तमानाचं पहिलं वाक्य आहे, चालू भूतकाळाचं दुसरं आहे, आणि चालू भविष्यकाळाचं तिसरं आहे. गात आहे, गात होती, गात असेल. चालू वर्तमान, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ. काय लिहायचा आन्सर, संयुक्त क्रियापद. कारण हे मोडानं ती गाणे गात आहेत लिहावं लागतं. आलं लक्षात. म्हणून चालू काळातलं कोणतंही लिहा उदाहरण तुमच्या मनावर. अजून लिह, तुम्ही सांगतो राजू अभ्यास करत आहे, राजू अभ्यास करत होता, आणि राजू अभ्यास करत असेल. राईट. कोणतंही वाक्य लिहा म्हणायला तुम्हाला, फक्त तिची अट काय, चालू काळातला असेल. तो नाचत आहे, तो नाचत होता, तो नाचत असेल. चालू वर्तमान, चालू भूत आणि चालू भविष्य. उत्तर लिहायचं संयुक्त क्रियापद. नेक्स्ट, तिसरा मुद्दा आहे याचा महत्वाचा. कधी कधी संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्तीचा सुद्धा बोध होतो. क्रिया समाप्तीचा बोध होतो, आणि जेव्हा क्रिया समाप्तीचा बोध होतो तेव्हा त्याचा शेवट असा होतो, उन हुन अधिक झाला, झाली, झाले, झाला, झाली, झालेनं शेवट होतो. समाप्ती कळते. जसं आपण आता समाप्तीकडे वळायला, तर कोणती बी गोष्ट समाप्ती कशी असते पहा. आजीची गोष्ट सांगून झाली, त्याचे पत्र लिहून झाले, माझे पुस्तक वाचून झाले. राईट. आरोहीचा लाडू खाऊन झाला, खाऊन झाला. बघा, कंप्लीशन आहे का नाही, कंप्लीट झाला. मग वापासून आपण लिहू लागलो आरोही लाडू खाते, पुन्हा म्हणलो आरोही लाडू खात आहे. संपन का, आता लगेच संपलं. आरोहीचा लाडू खाऊन झाला, कंप्लीट आहे. त्याचे पत्र लिहून झाले, माझे पुस्तक वाचून झाले, आजीची गोष्ट सांगून झाली. कंप्लीशन आहे, म्हणजेच क्रिया समाप्ती आहे. उत्तर काय लिहायचं ते सांगा पहिले, संयुक्त क्रियापद. मग याला मी अलग काऊन घेतलं माहिती आहे. याला अलग घेण्याचं कारण असं आहे की हे जे तिघ जण वाक्य सांगितले का, हे कोण्या प्रयोगात येतात, तर उत्तर येते समापन कर्मणी प्रयोग. बरोबर आहे. म्हणजे संयुक्त क्रियापद असं संयुक्त क्रियापद जिथं क्रिया समाप्तीचा बोध होतो, हे क्रियापद कोण्या प्रयोगात येते, समापन कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे उद्या प्रकार शिकायचेत आपल्याला, तेव्हा तुम्हाला कळेल प्राचीन कर्मणी, शक्य कर्मणी, नवीन कर्मणी आणि समापन कर्मणी. तर ते समापन कर्मणीमध्ये असे क्रियापद आहेत. हेच वाक्य थोडक्यात डायरेक्ट उत्तर लिहायचं, समापन कर्म. आजीची गोष्ट सांगून झाली, माझे पुस्तक वाचून झाले, त्याचे पत्र लिहून झाले, गुरुजीचे व्याकरण शिकवून झाले, जे का असं.
तर किती वैशिष्ट्य कळाले सांगायचे? 3. संयुक्त क्रियापदावरून एकाच क्रियेचा बोध होतो. चालू काळातलं क्रियापद हे संयुक्त क्रियापद असते आणि कधी कधी संयुक्त क्रियापदावरून क्रिया समाप्तीचा बोध होतो, त्याला भी आपण समापन म्हणतो. आणि प्रयोग कोणता असतो? समापन कर्मणी प्रयोग असतो. विचारा, संयुक्त क्रियापद, धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद यांनी मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद नाव दिले. टोकाकडे चालूच, एक लास्ट प्रकार बाकी, त्याचं नाव काय? साधित क्रियापद. साधित नावातच डेफिनेशन आहे. साधित म्हणजे च्यापासून बनवलेलं. लक्षात घ्या, आता हे मूळचं क्रियापद नसतंय, कशापासून तरी बनवलेलं असते. बरोबर आहे. उदाहरण पहा, नामापासून बनवलेलं असेल तर नाम साधित, अव्ययापासून बनवलेला असेल तर अव्यय साधित, धातूपासून बनवला असेल तर धातू साधित, विशेषणापासून बनवला असेल तर विशेषण साधित. म्हणजे मुळात ते काय असतात? शब्द हे असतात, नाम, विशेषण, धातू आणि अव्यय मुळात. आणि याच्यापासून तुम्ही काय बनवता? क्रियापद बनवता, त्याला म्हणतात साधित. फॉर एक्झाम्पल सांगा रे, पानी का है? नाम है. पानी का है? नाम है. लात का है? नाम है. हाथ का है? नाम है. बरोबर आहे का? कोणताही. डोके का है? नाम है. आता या नामापासून मी क्रियापद कसं बनवतो पहा. त्याचे डोळे पाणावले, तो चेंडू लाथाळतो, तो असले प्रश्न फार चांगल्या रीतीने हाताळतो हातपासून, आणि तो दुसऱ्याच्या खोलीत डोकावला. डोके पाहून, डोकेपासून काय लिहिलं? डोकावला. म्हणजे मुळात नाम असणाऱ्या शब्दांना तुम्ही काय बनवलं? क्रियापद बनवलं. बरोबर आहे का नाही? मग इतर जातीचे शब्द जेव्हा क्रियापदाचं कार्य करू लागतात तेव्हा त्याला साधित म्हणतात. चला दुसरं काय म्हणलं होतं? अव्यय. अव्यय का असतात? मागे पुढे हे काय होते? सगळे अव्यय आहेत, मागे पुढे. बरोबर आहे का नाही? दूर. बरोबर आहे का नाही? मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसे आपापसात दुरावली. कोणतंही लिहा त्याला का. आजकाल खेड्यातली माणसे बरीच पुढारली, पुढेपासून पुढारली. धर्माच्या बंधनामुळे माणसे मागासली. धर्माच्या बंधनामुळे माणसे मागासली. मागेपासून मागासली, पुढेपासून पुढारली आणि दूरपासून दुरावली. उत्तर लिहा अव्यय साधित क्रियापद. नेक्स्ट, धातूपासून. आण हा धातू आहे. आण. आम्ही ही मोटार मुंबईहून आणवली. कवा कवा म्हणतात काही जण, आम्ही ही मोटार मुंबईहून आणवली. तुम्ही तसं नसताल म्हणित तर मागपासून मागवली म्हणता. बरं आहे का ना? आम्ही ही मोटार मुंबईहून मागवली. बरं, उत्तर लिहायचं धातू साधित क्रियापद. नेक्स्ट, विशेषण. स्थिर. बरोबर, हे विशेषण आहे. त्या मनोहरी दृश्यावर माझे डोळे स्थिरावले. स्थिरावले. उंच हे विशेषण आहे बरं, पण त्याची कौतुकास्पद कामगिरी पाहून त्याच्या वडिलांची मान पूर्ण समाजामध्ये किंवा गावामध्ये उंचावली. उंच पासून उंचावली. नियमान आपण पाहिलं तिकडं, उंच झाड, उंच माणूस, हे काय होतं? विशेषण होतं. पण इथं उंच पासून उंचावली, स्थिर पासून स्थिरावले. याचा अर्थ असा व्हायला की इथं विशेषण कोणाचं काम करायले? क्रियापदाचं. विशेषणापासून क्रियापद बनवलं, इथं धातूपासून क्रियापद बनवलं, इथं अव्ययापासून क्रियापद बनवलं आणि इथं नामापासून क्रियापद बनवलं. म्हणजेच शब्दाच्या अशा प्रकारे इतर जातीपासून जेव्हा क्रियापद बनवल्या जाते तेव्हा त्या क्रियापदांना काय म्हणतात? साधित क्रियापद असं म्हणतात. याले लक्षात. नामापासून बनल्या नाम साधित, अव्ययापासून बनल्या अव्यय साधित, धातूपासून बनल्या धातू साधित. ठीक आहे. हे होते क्रियापदाचे काही प्रकार.